मध्ये हा दिसला होता, तर या ठिकाणी आपल्याला तो दिसतोय बघा. एकदम छोटंसं पिल्लू आहे. तर त्याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला दिसते बघा, तपकिरी, आणि त्याला बाजूला काळी बॉर्डर आहे बघा, आणि शेवटला पांढरी किनार आहे. बघू शकता शिक्क्याच्या 3 रांगा शेपटापर्यंत असतात. आवाज म्हणजे माझ्या काळजाचं पाणी झालं ती शेपटा होती. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघा पोचलेलो आहे बघा आंबेगाव. तर एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर आज आहे. तर एक रसल वायपर म्हणजेच गोवण जातीचा एक साप आहे बघा. तर त्यांना या शेडमध्ये हा दिसला होता. तर या ठिकाणी आपल्याला तो दिसतोय बघा. एकदम छोटंसं पिल्लू आहे. तर त्याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला दिसते बघा, तपकिरी, आणि त्याला बाजूला काळी बॉर्डर आहे बघा, आणि शेवटला पांढरी किनार आहे. बघू शकता शिक्क्याच्या 3 रांगा शेपटापर्यंत असतात. आता त्याचं जर डोकं बघितलं तर बदाम त्रिकोणी भाल्यासारखं डोकं असल्यासारखं त्याचं डोकं असतं. हे कॅरेट उचलून घ्या बाय. खुर्ची आली. हां बस ओके. तर तो कुठं जातोय तेव्हा छोटंसं पिल्लू आहे. आवाज म्हणजे फास्ट फास्ट फास्ट. एवढ्याच हो 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 हो. आवाज म्हणजे माझ्या काळजाचं पाणी झालं ती शेपटा होती. काय गुणच आहे का? हा गोनसच आहे बघा. हे कॅमेरा पकड बारक्या. आवाज म्हणजे काय ते आमची बॅटरी अचानक दिसते. असू दे असू दे, नाही की तर अजिबात काळजी करू नका. काय बोलायचं. आवाज करते ना. देखते बरं. ड्रायव्हर काढचं तवा स्टिकची गरज नाही आपल्याला. तवा नाही जाऊन दे खरं. टाकायचं आहे. काय घाबरू नका. नको नको तुम्ही ते आता तसं धरू. काळजीपूर्वक टाकतो. काय टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. बरं का मेंबर. हो हो हो. कारण हा छोटंसं पिलो असतं ना, तर थोडंसं तापट असतं, आणि ते तापट पिलाला पकडताना थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते. एवढा आता उचलताना आता त्या बरणी मी धरतो त्यांना. घाबरू नका. झालं. आता ती काय वर येणार नाही. टेन्शन अजिबात घेऊ नका. कॅमेरा ओके. तर बघा मित्रांनो, एवढं जरी असलं तरी आवाज कसला आवाज देतोय. हा म्हणजे ती काय करते, आपल्याला पूर्व चेतावणी देतंय. म्हणजे की माझ्या जवळ येऊ नका म्हणून ते सांगत असते आपल्याला. हा त्यामुळं कसं असतं की असा साप दिसला की जास्त जवळ जायचा नाही. छोटंसं पिल्लू आहे म्हणून त्याचं विशेष दात उगवलं नसतील असं काही गैरसमज करायचा नाही. जन्मताच विषारी असतं हे पिल्लू, त्यामुळं जवळ जायचं नाही. तर बघा मित्रांनो की याचं डोकं कसं आहे बघा. त्रिकोणी भाल्यासारखं डोकं असल्यासारखं त्याचं डोकं आहे, आणि संपूर्ण शरीरभर मी सांगितलं होतं मागाशी तसं रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे संपूर्ण शरीरभर अशी त्याच्यावरती डिझाईन आहे. तर बघा मित्रांनो, दादा नाव सांगा तुमचं. आप्पा सोमाने यांचं मनापासून आंबेगाव. तर बघा यांचं मनापासून धन्यवाद बघा. त्यांनी या सापाला मुक्या प्राण्याला वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बघा हा गोवण जाती साप आहे. हिंदीमध्ये याला चित्ती म्हणलं जातं बघा. इंग्रजी नावाचं रसल वायपर, आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबोया रसेली अशी त्याची नाव आहे ती. आणि बघा की सरासरी बघा 6 फुटापर्यंत वाढणारा अतिविषारी सर्प आहे. चावल्यानंतर वेळ न वाया घालवता डायरेक्ट दवाखान्यात जाऊन थांबणे. कारण या सापाचा बघा 20% कोरडा चावा असतो, आणि जर विष सोडलेला असेल तर ते अँटीवेनम घेणं गरजेचं आहे. चला धन्यवाद.